अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। चोकाक तालुका हातकणंगले येथील ग्रामपंचायतीमध्ये 15वा वित्त आयोग नळ पाणी पुरवठा व ग्राम निधीत भ्रष्टाचार झाला असून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याकडे लेखी तक्रार दिल्यानंतर चौकशी अंती गटविकास अधिकारी हातकणंगले यांना चौकशीचे आदेश दिले। दरम्यान चौकशी अधिकारी म्हणून एस कटारे यांनी आरोप सिद्ध करत 58,537 रुपये इतकी रक्कम वसूल पात्र ठरवत वरिष्ठांकडे अहवाल सादर केला असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी बोलताना ते म्हणाले, वादग्रस्त ग्रामपंचायत अधिकारी नीता बुंदार्डे यांनी माहिती अधिकारात अर्ज व रक्कम भरून देखील माहिती दिली नव्हती। दरम्यान यासाठी वरिष्ठ कार्यालयात अपील केल्यानंतर माहिती दिली असून यामध्ये पंचायत समितीच्या अहवालानुसार नळ पाणी पुरवठ्यामध्ये 5,88,030 रुपये इतकी रक्कम, 15वा वित्त आयोग व ग्रामनिधी 3,29,000 रुपये इतकी आर्थिक अनियमितता दिसून आली। सदरची रक्कम ही जलजीवन योजनेतून खर्च होणं गरजेचं असताना नियमबाह्य खर्च केला गेला। दरम्यान याची दखल घेत गटविकास अधिकारी शबाना मोकाशे, सरपंच व तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी यांना करणे दाखवा नोटीस लागू केली आहे। तर कोविड कालावधीमध्ये मानधनाशिवाय अतिरिक्त रक्कम ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दिली असून या काळात काम केलेल्या अशा स्वयंसेविकांना रीतसर मागणी करून ही सदरचे मानधन देण्यात टाळाटाळ केली आहे। मात्र संबंधित रक्कम सध्या कार्यरत असणाऱ्या अशा स्वयंसेविकांना देण्यासाठी वरिष्ठांकडून आदेश प्राप्त झाले आहे। तर वन विभागाकडूनही गावात बेकायदेशीर वृक्षतोड केल्यामुळे सरपंच चोकाकर यांच्यावर आधीच कायदेशीर कारवाई केली आहे। दरम्यान चोकाक ग्रामपंचायतीचे सरपंच शरद चोकाकर व तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी नीता बुंदार्डे यांना वसुलीचे आदेश लागू केल्याने परिसरात खळबळ माजली आहे। मी सचिन बाळासो पाटील चोकाक या ठिकाणचा रहिवासी। मी ग्रामपंचायत चोकाकमधील भ्रष्टाचाराबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याकडे गावामधील जल जीवन योजना, नळ पाणी पुरवठा, ग्रामनिधी व 15 वित्त आयोगामधील झालेल्या बोगस खर्चाबद्दल तक्रार दिली असता गट विकास अधिकारी पंचायत समिती हातकणंगले यांच्या आदेशाने तपास अधिकारी कटारे यांच्या अहवालानुसार ग्रामपंचायत चोकाकमध्ये आर्थिक अनियमितता व भ्रष्टाचार झालेला दिसून आलेला आहे। या अहवालानुसार 58,537 इतकी रक्कम ग्रामसेवक व सरपंच यांच्याकडून वसूल पात्र करण्यास अहवाल सादर करण्यात आलेला आहे। तसेच जल जीवन योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केलेली नसूनही या ठिकाणी 5,88,030 इतकी रक्कम नळ पाणी पुरवठा चोकाकडून खर्च झालेला असून सदर कामामध्ये अनियमितता झालेला अहवाल गट विकास अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे। तसेच ग्रामनिधीमध्ये एकूण 3,29,014 इतकी रक्कम अनियमितता दिसून आलेली आहे। या ठिकाणी कोविड काळातील वसूलपात्र मानधन रक्कम 30,000 रुपये, 27,000 रुपये वसूलपात्र व 30,000 अदा करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश प्राप्त झालेले आहे। तसेच सदर अहवालाच्या अनुषंगाने जबाबदार असणाऱ्या घटकांना नोटीस देण्यात आलेली आहे। या ठिकाणी या सर्व प्रकरणाची चौकशी झालेली असून तसा अहवाल गट विकास अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।